पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. प्रभू रामचंद्र महाराज की जय. सीता माता की जय. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री गणेशाय नमः. जेथींचा तेथे मंडप ठेविला, सुवेळेशी परतोन आला, राक्षस समुदाय ते वेळा. आणि वालीपुत्र अंगातनं जो मंडपासह त्याचा मुकुट घेऊन आला रावणाचा हा अंगद, आणि परत त्याचा मंडप परत देण्यासाठी पुन्हा सुवेळावरून कुठे गेले होते? लंकेमध्ये गेले होते. जेथीच तेथे मंडप ठेविला, सुवेळेशी परतोन आला, राक्षस समुदाय ते वेळा, आश्चर्य परम मानित. आणि लंकेतील लोकांनी आश्चर्य मानलं. म्हणजे हा घेऊन गेला सुद्धा आणि परत माघारी ठेवायला हा आला सुद्धा मंडप. केवढा पुरुषार्थ करुणी हा राक्षसेंद्राशी गांजोनी. पराक्रम तर खूप केला आणि त्याची निर्भस्तताही भरपूर केली. नाही त्या शब्दाने त्याचं ताडणही केलं, त्याचा अपमानही केला. तरी सुद्धा राक्षसेंद्राशी गांजोनी मंडप गेला घेऊनी, सवेचा आणून ठेविला. आणि पुन्हा आणूनही ठेवला लंकेमध्ये. असो राघवा पुढे वाळे नंदन. आणि मागल्यानंतर श्रीरामासमोर हा वाली पुत्र अंगद उभा राहिलेला आहे. सांगे लंकेचे वर्तमान, नाना परिबोधिला रावण, परी तो नायके दुष्टात्मा. भरपूर समजून सांगितलं, गोडीने सांगितलं, प्रत्येक त्यासाठी नाना परीने सांगितलं, पण तो काय ऐकत नाही. यासाठी तो दुष्ट माणूस आहे. गिरी मस्तकी वर्षे जलधर, परी तेथे नर आहे अनुमात्र निर, तैसा बोधिला दश कंदर, स्थिर नो हे बोधते ते. पर्वत भरपूर उंच आहे, परंतु वरती पाण्याचं थेंब सुद्धा राहत नाही. सगळं पाणी त्या पर्वतावरून खाली येत असतं. त्याप्रमाणे हा दशकंदर म्हणजे रावण आहे. नित्य दुग्धे नानिला वायस, रोज जरी कावळ्यानं आंघोळ केली तर तो कावळा परी तो कदा न होय राजहंस. कसं आहे, रोज जरी त्याला स्नान घातलं तरी तो कावळा राजहंस होऊ शकत नाही, किंवा तो काळ्याचा पांढरा होऊ शकत नाही. दया माझी कोळसा बहुवस, घालिता उजळ नवेची. आणि दह्याच्या भांड्यामध्ये दह्यामध्ये कोळसा आपण टाकला तर तो काळाच दिसणार आहे, तो काय गोरा होणार नाही. शिकता शिजविली बहुकाळ, परी ते कदा नवे मवाळ. की परिसने उण तत्काळ, खापराशी व्यर्थ लाविला. फुकट म्हणजे श्रम केलं. हो, परिस्थितीला देण्यासाठी गेलो, पण काय उपयोग झाला नाही. खापराशी व्यर्थ लाविता. अहो म्हटले, परिस्थिती जर लोखंडाला लावला तर त्या सोनं होतं, खापर लावून सोनं होत नाही. मी का असं म्हणतोय, तर रावणा खापरा समान आहे. जन्मांदा पुढे दीप जाण, आंधळ्या माणसा पुढे जर देवा लावून ठेवला, की बदिरा पुढे वाजविला रुद्रविना, किंवा बहिऱ्या माणसासमोर रुद्रविना वाजवला, संतांनी आपला स्वतःचा एक तारा वाजला तर त्याला ऐकू जाणार आहे का? शतमूर्खाशी जैसा का. अहो शतमूर्ख आहे तो. की शर्करे माझी नेऊन, कडू दुधिया ठेविला भोदिन. बघा, साखरेमध्ये जर कारलं ठेवलं आणून तर ते गोड होणार आहे का? नाही गोड होणार. परित्याचे अंतर पूर्ण, गोड नव्हे अनुमात्र. अहो
कारलं कितीही दिवस साखरेमध्ये ठेवलं किंवा त्याचा पाकात ठेवलं तर ते गोड होणार नाही. त्या प्रमाणे ह्या रावणाला आपण कितीही जरी सांगितलं समजून तरी हा रावण ऐकायला तयार नाही. षोडशोपचारे पूजले प्रेत, परी ते गेले जैसे व्यर्थ. एखादा माणूस मरण पडतो, हो त्याची पूजा करत बसलो रात्रंदिवस, तर तो जिवंत होणार आहे का? ते प्रेतच आहे. तैसा बोधिला लंकानाथ, प्रीतो नायके सर्वथा. अहो तो मेलेल्या माणसा समान आहे, त्याला काय बोध कळणार? युद्ध केल्या वाचोनी, कदा नेदी जनक नंदिनी. अहो देश युद्ध केल्याशिवाय तो सीता मातेला देणार नाही. राघवेंद्रे ऐशी ऐकोनी, चंड दोर्दंड पिटिले. आणि रामाने ही गोष्ट ऐकल्याबरोबर रामाने दंड थोपटले आणि काय म्हणतात, जैसा रजन्यांती वासरमणी. बघा आकाशामध्ये ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी चकोर चांदणं असतं, त्यामध्ये फक्त चंद्रच असतो, किंवा आकाशामध्ये सूर्य असतो आणि चारी बाजूला प्रकाश असतो, कुठेही अंधकार नसतो. अकस्मात पूर्वेस देखिजे जनी, तैशी कोदंडाची गवसनी. नरविरोत्तमे काढिली, की मेघातुनी वेगळी. प्रलय चपळा निवडिली. मेघातून बघा, ढगामधून नेहमी वीज कडकडते, वीज निर्माण होते आणि वीज चमकत राहते. तैशी गवसने काढिता प्रभा पडली, कोदंडाची अकस्मात. क्षण लागता चढविला गुण, उभा ठाकला सीताराम. एका क्षणामध्ये रामानं धनुष्य हाती घेतला आणि बाण लावला आणि काय म्हणतात, उभा ठाकला सीताराम. ओढी ओढिता कर्ण, थरारिली सप्तद्वीपे. नुसतं धनुष्य हातात धरून फक्त रशीच खेचली तर 7 दीप हलू लागली, गदगदा धरणी थरथर कापू लागली. काळाचे मणी बैसे दचक, काळ सुद्धा हादरला. तैशी सुग्रीवे दितली हाक. आणि रामानं धनुष्याची रेषी वडल्याबरोबर सुग्रीवाने आरोळी दिली. 18 पद्मे वानर देख, गर्जना करीत उठले पै. 18 पद्म. पद्म म्हणजे काय नक्की आहे? कमीत कमी 18 लाखाच्या पुढे तरी 18 कोटीच्या इतकं ते सैनिक आहे सुग्रीवाचं. 72 कोटी रेस. 72 कोटी नुसते रेस आहेत, म्हणजे अस्वल आहेत. आकाश पृथ्वी डळमळिता नागेश. आकाश आणि पृथ्वी डळमळू लागली. ग्रीवा खाली सरसावी. आणि शेषनाथ डोक्यावर पृथ्वी घेऊन बसले आहेत आणि ते आपले मान हलवू लागले. दिग्गजांची बैसली टोळी, कुर्म पृष्ठी तेव्हा थरारिली. आणि संपूर्ण देवादेखील घाबरले, संपूर्ण ब्रह्मांड हलू लागले, 14 भुवनं हलू लागले, सप्तसागर हलू लागले. आणि कुर्मा अवतारामध्ये भगवंताने पृथ्वी पाठीवरती घेतली होती. ते कुर्म ह्याची हालचाल सुरू झाली. यज्ञवराह पृथ्वी तळी, सावरिता आपल्या दंताने. हिरण्यकश्यपाने एक वेळ पृथ्वीच बुडवायला घेऊन गेला होता समुद्रामध्ये. त्यावेळी भगवंताने वराह रूप घेऊन पृथ्वी पुन्हा जागेवर आणून ठेवली. एकदाची कपींचे भुहाकार, ऐकता दचकले निर्जर. धुळीने दिशा दाटल्या समग्र, मेरू मांदार कापती. आता एवढे 18 20 कोटी सैनिक, असे 10-15 असे सेनापती आहेत त्यांचे, त्यांच्याजवळ एवढं सैनिक आहे. आणि त्यामुळं काय झालं, धोळ म्हणजे वारा सुटला आणि त्यामध्ये जिकडून तिकडून फफडा निर्माण झाला. मेरू मांदार कापती. आणि पर्वत सुद्धा हलू लागले. 20 कोटी वानर घेऊन लंकेवरी धावला सुसेन. जीवी वार्ण चक्रावरी पंचानन, गर्जत धावे निहाशंक. सकळ पापाशी
राम नाम जैसे जाळून करी भस्म. किती मोठं पाप असलं तरी त्या पापाचे राख करून टाकते श्रीराम नाम. तैसा तो वानरोत्तम अंजनी तनय धाविन्नला. आणि त्याप्रमाणे हनुमंतरायाने विराट स्वरूप धारण केलं आणि चालले लढण्यासाठी. सकळ वानरेशी सेनापती नीळ धाविन्नला समीर गती. धुळीने लोप लाग बसती वाटे कल्पांत मांडला. आणि त्या आकाशामध्ये एवढी धूळ निर्माण झाली की सूर्य सुद्धा दिसेनासा झाला आणि असं वाटायला लागलं की सूर्य मावळा गेला. झाला एकची हाहाकार गजबजले लंका नगर. वेळा सांडोनी नदेश्वर बुडू पाहे उर्वीती. उदकावरी तुंबिनी पळ तैसे डळमळे भूमंडळ. वरी आसडुदी निराळ भगणे भडभडारी चविती. ज्याप्रमाणे प्रलय येतो आणि काही राहत नाही, पशु पक्षी डोंगर घर दार काही राहत नाही, सगळं डुलायला लागतं की आता जसं काय सपाट होऊन जाते संपूर्ण. मेरो आयशे लंकेचे हुडे वरी रचिले शस्त्रांचे जुंबाडे. प्रळय विजूचे निपाडे नग्न शस्त्रे झळकती. रावणाने गच्छवर एवढं शस्त्र ठेवली होती की ते त्या उन्हामध्ये चमकत आहेत. लंका दुर्गावरी सत्वर बळे चढती प्रतापशूर. केशी धरुणी रजनीचर आसडोनी खाली पाडती. उल्लाट यंत्राचे भडीमार कोट्यान कोटी करती असुर. भिंडीमाळा शस्त्रे अपार राक्षसवरुणी भिरकाविती. आणि त्यांच्या त्याला पर्वतावर उभे असणारे लोक राक्षस लोक वरूनच शस्त्राचा मारा करू लागले. कोट्यान कोटी पर्वत थोर एकदाच झोकिती वानर. आणि कोटी कोटी एकाच टायमाला पर्वतांना कोटी पर्वतांना उचलायचे आणि हवेमध्ये त्यांच्याकडं फेकून द्यायचे. रजनीचरा सहित पै दुर्गावरुणी राक्षस पाही वानर झोडती शस्त्र घाई. आता दुर्ग जो होता रावणाचा उभं राहण्याचा, आता दुर्गावरून हे सगळे पाहतायत की वानराने शस्त्रास्त्राचा मारा करायला सुरुवात केली. दुर्ग परिगते समयी राक्षस प्रेताने बुझे. आणि त्या पर्वतावर जे दुर्ग होता ते राक्षस इतके मरून पडले की त्यांचे प्रेत दिसू लागले, बाकी काय दिसत नाही. पुच्छ दोराकार टाकोनी असुरांचे ग्रीवे सगोनी एकदाच पाडित्या सडोनी खंदका माझी प्रेतवत. बघा रावणाच्या संपूर्ण लंकेच्या बाजूनं गोल असा काय होता, कमीत कमी 2 फरसाचे खड्डा होता चारीवर आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी होतं. तर हे वानर लोक काय करायचे, शेपटीचा त्याच्या शरीराला पिळा मारायचे आणि उचलून फेकून द्यायचे. ते कुठं पडायचे, खाली पाण्यामध्ये पडायचे. एक अकस्मात वानर उडोनी राक्षसास पायी धरुनी गरगरा भिरकाविती गगनी आपटोनी धरणी मारिती. वानर लोक काय करायचे, शेपटीनं कोणाला उचलून फेकायचे, फिरून फिरून आपटायचे आणि मग मारून टाकायचे. एक राक्षसांची पोटे फोडिती एक चरण करणासिके तोडिती. कोण राक्षसांचे पोटं फोडतात वानर लोक, तर कोण त्यांचे चरण तोडून टाकतायत, कोण नाकर तोडून टाकतायत. एक प्रेत उचलो नि मागुती भिरकाविती लंकेत. हाटले बहुत रजनीचर गोपुरावरुणी दश कंदर विलोकित दिशांबर तो वानरमय दिसतसे. आणि गच्चीवरून ते गोपुरावरून पाहिलं तर श्री लंकानाथ म्हणजे रावणाला सगळं वानर सैन्य दिसू लागलं. सर्व सैन्याशी दश कंदर म्हणे काय पाहता निघा बाहेर. ओ आटोनी समस्त वानर
माझवा समरभूमी वेगे. अरे म्हणले सगळे जागे व्हा दैत्यानो, का झोपलाय? अरे उठा लवकर, युद्ध सुरू झालंय. आणि तुम्ही सगळ्यांनी अशी लढाई करा की सगळ्या वानरांना मारून टाका. चतुरंग दळ सागर निघे लंकेतून बाहेर. कोट्यान कोटी असुर पायींचे पुढे तळपती. असुर तरी काय कमी आहेत का? कोट्यान कोटी असुर आहेत. ते निघाले, सगळे पाय निघाले. पर्वता समान रजनीचर विक्राळ तोंडे भाळी शेंदूर. बलाढ्य असे ते शूरवीर होते राक्षस सुद्धा. त्यांचं शरीर वेगळंच, बांधा वेगळा, त्यांचं तोंड वेगळं, नाक वेगळं, डोळे वेगळे असं. आणि शेंदूर लावला प्रत्येकाने कपाळाला. बाबर झोटी दाढा शुभ्र जीवा रक्त लळलळीत. दाढा कशा होत्या? वाघासारख्या त्या दाढा होत्या. आणि पांढरेशुभ्र दात दिसायचे. आणि ते लाल भडक अशी जीभ त्यांची लांबच्या लांब अशी बाहेर आलेले दिसायचे. खदी रांगार लखलखित तैसे नेत्र त्यांचे आरक्त. आणि प्रत्येकाचे जे नेत्र म्हणजे डोळे होते ते रक्तासारखे लाल गुंजाळ होते. मद्यपान झाले मस्त शस्त्रे घेऊन तुळती. आणि सगळे मद्य पिलेले होते, म्हणजे दारू पिलेले होते. आणि ते पळत सुटला नुसते ह्यांच्या दिशेनं. सुरांची शिरे रे खुनी ब्रिदे बांधली चरणी. यमदंष्टा झळकती जगनी आवेशे करुण गर्जती. ओढण शिलता शक्ती शूळ तोमर घेऊन हाती. गदा परिघ चक्रे झळकती दंडी पिंजारी ती चामरे. वानरांचे करुणी पुतळे रुळत चरणे घातले. हाका देती परमबळे एकदांचे सर्वही. दनान तौरवी मंडळ म्हणती देवानुधावा सकळ. तुमच्या रामा सहित दळ रणांगणी ग्रासिले. राक्षस म्हणतायत, हे प्रभू, हे तुम्ही लवकर धावून या, सगळ्या देवावरून लवकर धावून या. आम्ही ह्या संपूर्ण सैनिकाला नको करून सोडला आहे. तया पाठी गजभार ऐरावती समान थोर. वरी शुळ घेऊन बैसले असुर ध्वजी अंबर भेदिती. आणि मोठमोठे इंद्राच्या ऐरावतासारखे हत्ती त्याच्यावर बसून हातात मोठमोठ्या तलवारे मोठमोठे त्रिशूळ घेऊन हे त्यांच्याकडेच रामाच्या सैन्याकडे येत आहेत. तया पाठीशी चालिले रथ रत्न जडित चाके झळकत. आणि त्या रथांचं रथ सुद्धा फार सुंदर होते. त्यांचे रथ म्हणजे दैदिप्यानं मान असायचे. रथ झळकत असत उन्हामध्ये. तुरंग जुंपिले चपळ बहुत. आणि ते घोडे जे होते रथाला ते फार चपळ होते. गगनचुंबी ध्वज बहु. आणि प्रत्येकाच्या रथावर अशी उंच अशी काय होते, पताका होत्या, निशाणं होती. गगनचुंबी ध्वज बाहू. वरपर्यंत असं वाटायचं की हा ध्वज फार आकाशाला जाऊन भिडला आहे. संग्राम संकेत भेरी असुरी ठोकल्या ते अवसरी. आणि त्या रणांगणामध्ये आल्यानंतर ह्याने आपापले शंख वाजवायला सुरुवात केली. रणतुरे आणि मोहरी ते ते धडकती विशाळ. वैर्यांची आणि सी स्वदळे एकवटले दोन्ही दळे. एकची घनचक्र मांडिले नादे कोंदले अंबर. आणि दोन्ही सैन्याची लढाई सुरू झाली. आणि शस्त्रांचा आवाज आणि अस्त्रांचा आवाज वेगवेगळा येऊ लागला. आणि आकाशाला तो आवाज भिडला. जय यशस्वी अयोध्या नृपवर म्हणून धावती वानरवीर. पूर्व रामचंद्राचा जय जयकार करीत हर हर महादेव म्हणायचे आणि त्या दैत्यांच्या अंगावर धावून जायचे. वृक्ष घाये रजनीचर झोडून समरी पाडिती. आणि शेपटाच्या हाताच्या चापटी एका चापटीमध्ये त्या राक्षसांना जमीन दोस्त करायचे. कृतांतवत धावती वानर
टाकीती पर्वत पाशाना पार बलाढ्य वीर होते रामाच्या बाजूंना. सुग्रीवासारखे बलाढ्य वीर होते. असे हजारो वीर तसे होते. ते उचलायचे पर्वत की टाकायचे त्यांच्या अंगावर. असुरांचे असती पंजर चोर होते लागता. आणि ते पर्वत त्यांच्या अंगावर पडले की त्यांच्या हाडाचा चुराडा होऊन जायचा. उठावले राक्षस बळे तोडती कपींची शिरकमळे. आणि राक्षस उठले की असे उठले ते क्षण की ती वानरांचे शिर उडवू लागले तलवारीनं. की उसळती नारिळे कोट्यान कोटी आकाशी. बघा ज्याप्रमाणे नारळ आकाशात फेकावे त्याप्रमाणे वानरांची ही शिरकमळ आकाशामध्ये उडू लागली. जैशी क्षुदंडाची खंडे, ज्याप्रमाणे पृथ्वीचे खंड अलग अलग झाले. जय तैशी करचरणांची दुखंडे, त्याप्रमाणे पाय एका बाजूला, हात एका बाजूला, डोकं एका बाजूला हो लागलं. एकदाच पडती प्रचंडे असुर हस्ते करुणिया. ते बी महावीर होते. आणि असे वानराचे दानादान त्याने मारण्यास सुरुवात केली. खेटकाड असुर दडते कोणत शक्तीने बळे खोचती. वानरा विदारुण पाडते ठाई ठाई असंख्य. आणि वानरांना इकडून तिकडून तांगड्या ओढून तोडून टाकायचे, माठ करून कुठे फेकायचे, असं त्यांचे हाल करून त्यांना मारू लागले. अकस्मात कपी धावती. आणि त्यामुळं वानर लोक मोठे मोठे धावायला लागले. काळी जई राक्षसांची काळी ती. बाकीचे वानर लोक जायचे आणि मेल्या राक्षसांची काळज काढायची असे फाडून. उर्धव पंते शिरे उडती स्वर्ग पंथा भेदीत जाते. नाशिवंता म्हणून उतरती सीतापती पहावया. आणि हे सगळे नाशिवंतच ना, दैत्य हे सगळे नाशिवंतच. हे आकाशातून खाली उतरतायत. कुणाचं? सीता रामचंद्राचं मुख पाहण्यासाठी, प्रभू रामचंद्रांना पाहण्यासाठी. समरभूमीशी धडे नाचती दोन्ही हस्ते टाळी वाजविती. आम्हा सीतेची आहे गती नृत्य करती म्हणून या. आणि शरीरापासून म्हणजे शरीरापासून शिर वेगळं झालं तरीसुद्धा ते मेलेली माणसं आकाशामध्ये उंच आकाशात ओढून काय करतायत? रामाचं भजन करतायत आणि नृत्य करतायत. आणि काय म्हणतात? रणे भ्याडजे तया प्रती तुटली शिरे गदगदा हासती. आम्ही पावलो मोक्ष गती तुम्हास नाही हो सर्वता. आणि ते मेलेली माणसं आकाशातून काय म्हणतात? आम्ही मेलो तुमच्या हातून, आम्हाला मोक्ष मिळाला. असं आकाशातून सगळी मेलेली माणसं रामाला म्हणतायत. असो वानर वीर प्रचंड तो गजभार लोटले उदंड. कपी ओढुने शुंडदंड आकाश पंते भोंडिती. गज दत्त मोडून लवला हे वारिल्या ताडिती त्याची घाये. शुंडा मिळून या पाये कुंभस्थळे फोडिती. आणि एकमेकाचं नुकसान करू लागले. पुच्छी धरून या वारण गगने देती भिरकावून. आणि एकमेकाला असे मारतायत धरून, तांगडीला धरून आकाशामध्ये भिरकावून देत आहेत. दुसरा गज भिरकाविती ऐशे लक्षांचे लक्ष वारण गगने करिता ती ब्रह्मण. वानर सैन्य त्याने फेकून देते मारून, राक्षस सैन्य यांना मारून फेकून द्यायला लागलं आणि त्या आकाशामध्ये तरंगत राहायला लागले. एक तुरंगा पायी धरून स्वारा सहिता आपडती. बघा एवढे मोठे घोडे, एवढा मोठा रथ, पण एवढी त्यांना ताकद होती. ह्या सगळ्याच एका हाताने धरून उचलून आपटायचे. वृक्ष मंडित पर्वत, पर्वत कसे? झाडासहित रथावरी टाकीते अकस्मात. आरथ सारथिया संवेत पिष्ट होती तया घाये. आणि हे वानर लोक
मोठमोठे बलाढ्य होते, आकाशामध्ये उड्डाण करायचे आणि पर्वताला घेऊन यायचे आणि ते राक्षसांच्या अंगावर टाकायचे आणि त्यांच्या हाडांचा चुराडा होऊन जायचा. असं हो 3 रात्री 3 दिवस युद्ध झाले आसमास. सुरांचे अवतार किम पुरुष लोटले राक्षस माघारे. 3 रात्री 3 दिवस युद्ध चाललं आणि राक्षस थकल्याने माघारी फिरले. ऐशी देखून वीर धुम्राक्ष रथारूढ धावे रणदक्ष. आणि हा धुम्रासूर जो होता हा रावणाचा मुलगा असेल. धावे रणदक्ष तेने निज बाणी लक्षानुलक्ष वानरवीर पाडिले. बघा त्या धुम्रासुरानं एकट्यानं लाखो वानर मारले. शिळा पर्वत एक सरी कपिटा किती धुम्राक्षावरी. आणि वानर लोक मोठमोठे पर्वत उचलून त्या धुम्राक्षावरती टाकत आहेत. परी तो चपळ बाणधारी पेष्ट करुनी टाकीत. पण ते धुम्राक्ष होता ना तो मोठा चपळ होता. तो बाण असे सोडायचा, एका बाणाचे 1000 बाण व्हायचे आणि समोरच्या त्या पर्वतांचं पीठ व्हायचं. असंख्यात वानरगण धुम्राक्षे मारले न लागता क्षण सुद्धा डोळ्याचं पातलं उतरायला तवर हजारो वानरांना तो मारायचा. कपीचे भार पळवून पराजय पावले. आणि कपी पळाले, रण सोडून कपी पळायला लागले. उन्हे देखतांची सत्वर वेगे धावला रुद्रावतार. उचलून गिरीवर धुम्राक्षावरी टाकिला. रुद्रावतार म्हणजे साक्षात हनुमानराया उठल्याने मोठा पर्वत उचलून आणला आणि त्या धुम्राक्षाच्या अंगावरती टाकला. सारथी रथ चूर्ण पर्वता खाली झाले जाण. हनुमानरायाने एकच पर्वत फेकला पण त्याच्या रथाचा नुसता चकनाचूर झाला. पर्वता खाली झाले जाण धुम्राक्ष चपळ उड्डाण करून गेला एकीकडे. तो धुम्राक्ष होता ना रावणाचा मुलगा. तो असा चंचल होता ना तो पर्वत येणार एवढ्यामध्ये त्यानं ते अंग काढून घेतला आणि आकाशामध्ये उडाला. मग शूळ घेऊन ते अवसरी धुम्राक्ष धाविनीला मारुतीवरी. मारावया सर्पारी अळिका तैसा चपेटी. आणि आकाशातून धावून आला हनुमंतरायावर. वारणावरी धावे मृगेंद्र तैसा वेश निघे वायुपुत्र. मुष्टिघाते त्याचे शिर मृतिका घटवत चूर्ण केले. हनुमान भगवंताने एकच ठोसा मारल्यावर त्याचं डोकं फोडूनच टाकलं, मुखासकट काय ठेवलं नाही. गजाशी पर्वतपात झाला किमा वृक्ष उन्मळीला. तैसा धुम्राक्ष पडिला गतप्राण होनिया. आणि भूमीवर तो धुम्राक्ष पडला, गतप्राण झाला म्हणजे मृत्यू पावला आणि हत्ती वगैरे सगळे मरण पावले. धुम्राक्ष पडताच तत्काळ पळो लागले सर्व घायाळ. जैशी म्हणा कळिता बळ इंद्रियांचे काही न चले. मनाने भीती खाल्ली की शरीर काम देत नाही, इंद्रिय काम देत नसतात. जेथोनी मन उडे निश्चिती तेथे कैची राहिली प्रीती. मनाने एक बार भीती काढली की शरीर काम करीत नाही, ते लढू शकत नाही. की देखण्याची गती नेत्री गेलिया मावळे. समोरचा पुरुष असो की स्त्री असो, पुरुष असो की स्त्री असो, किती देखणे असू द्यात, पण ते जर आंधळे असतील तर काय कामाचे. रावणे वार्ता ऐकिली हृदय वाढली परम चिंता. आणि रावणाला हे वार्ता समजली आणि हृदय धडधडा त्याचं करू लागलं, ठोके वाढले त्याच्या हृदयाची आणि चिंता लागून राहिली रावणाला. मग दळ भारेशी वज्र दंशी दशमुख तयाशी आज्ञा करी. आणि रावण काय म्हणतोय ह्या वज्रदंष्टीला, तुझा तो समरभूमीशी झळकरी येता झाला वात वेगी. जसं वारा सुटावं वेगानं त्याप्रमाणे हा
झडकरी इतका जोरात आला युद्ध करण्यासाठी वानराबरोबर. वानर राक्षस ते समय मिसळले के ठाये. वानर विरी राक्षसमयी प्रेते करुणे पाडिले. रतारूढ वज्रदंष्टी हरिदळी मिसळला झडकरी. 2 लक्ष कपिभूमीवरी प्रेते होणे पडले. बघा, एकाच माणसानं 2 लाख वानर मारले एका क्षणामध्ये. ऐशे देखोने वाळी सुत, हे पाहिलं कोणी? वालीच्या मुलानं अंगदानं पाहिलं. वेगे वेगे धाविन्नला कृतांतवत. शतांची शते पर्वत उचलून टाकी अरिवरी. राग आला अंगदाला, राग आला, वालीच्या पुत्राला राग आला आणि आकाशामध्ये उड्डाण केलं आणि मोठे मोठे महान पर्वत उचलून त्यांच्या अंगावरती टाकू लागले. पर्वता सारिके ते क्षणी राक्षस मारिले एका क्षोहिणी. म्हणजे एकट्या अंगदानं एक अक्षोहिणी म्हणजे 1 लाख राक्षस मारले. अशुद्धे करुणे धरणे पूर्वाती भडभडा. त्या प्रत्येक राक्षसाच्या तोंडून रक्त वाहत आहे. मग तारात नये ते अवसरी उचलिला बहुशृंगांचा गिरी. भिरकाविला वज्रदंष्टीवरी परमावेशी ते धवा. आणि सगळ्यात मोठा पर्वत, तो मोठा गिरी म्हणजे मोठा पर्वत आहे, त्याला उचलला आणि त्या वज्रदंष्टीवर फेकून दिला. त्यामुळे काय झालं? तो राक्षसे सोडून या बाण क्षण न लागता केला चूर्ण. ऐशे अंगदे देखून महावृक्ष उन्मळीला. आला म्हणजे हे तर आपल्या एवढ्या मोठ्या पर्वताचा एका क्षणात चूर्ण करून टाकलं, म्हणजे पीठ करून टाकलं. म्हणून मोठा वृक्ष उचलला आणि त्याच्यावरती फेकून दिला. परम प्रतापी वाळी नंदन भुवाकारे गरजवीत गगन. वृक्ष घाया सरसा प्राण वज्रदंष्टीचा घेतला. असा मोठा वृक्ष अंगावर फेकला की त्यामध्ये तो भुहाकार करून मोठा तो वृक्ष फेकल्याबरोबर तो जाग्यावरच मृत्यू पावला. मै भिजली अशुद्धे करुण रक्तानं मै लाल झाली. जैसा रगडिता मत कुण न उरेच काही उरी. जर प्रलय येतो आणि प्रलय कायच राहत नाही पृथ्वीवर, पृथ्वी सुद्धा राहत नाही. कंपन दळ भारे करुण रणाशाला न लागता क्षण. तेने सोडले असंख्य बाण कपी चक्रावरी पै. अकंपन असा रावणाचा दुसरा एक आहे मुलगा, तो त्या ठिकाणी आला आणि असंख्य बाण सोडून वानरांना त्रास देऊ लागला. सिंह चपेटे देखो निवारण तेवी पातला सीता शोक हरण. वृक्ष घाते करुण रणी कंपन विदारिला. आणि श्रीरामांना राग आला आणि श्रीरामाने बाण सोडायला सुरुवात केली आणि सगळ्याचे धडे वेगळे करू लागले. राक्षस दळी हाहाकार, राक्षसामध्ये मोठा आकांत सुरू झाला, हाहाकार झाला. शोकार्णवी मग्न दशकंदर मग तयाज शांतवी ज्येष्ठ कुमर शक्रजित नाम जया. आणि त्यानंतर रावणानं कोणाला पाठवलंय? शक्रजितला पाठवला. म्हणे राया तू चिंता न करी तुझे शत्रू समर भूमीवरी आजी पवडवीन निर्धारी तरी शक्रजित नाम. आज म्हणजे सगळ्यांना नाही मारवा तर मला विचारा, माझं नाव शक्रजित आहे. नाही तरी मी जैसा जंत. आणि माझ्या जर मी कोणालाच मारू शकलो नाही, कायच करू शकलो नाही तर समजायचं मी एक त्या लहान मुलीच्या पोटातला जंत आहे. पोटाशी आलो यथार्थ मग असंख्य दळा सहित इंद्रजित जनका नमोनी निघाला. आणि तो इंद्रजित वडिलांचं दर्शन घेऊन निघाला.
असंभाव्य सेना सागर, असंभाव्य म्हणजे त्याचं माप नाही, अशी सेना घेऊन निघाला. रणमंडळाशी आला सत्वर, रणांगणावरती आला. तव ते अपार वानर वीर, रणपंडित प्रतापी. आणि ते पाहिले वानर लोक कसे युद्ध करतायत ते. घेऊनी शिळा तरुवर, असुरात मिसळले वानर. जैसे वायसा माझी सुंदर, राजहंस मिसळले. बघा काय सांगितलं. घेऊन शिळा तुरवर, असुरात मिसळले वानर. जैसे वायसा माझी सुंदर, राजहंस मिसळले. बघा भरपूर कावळे बसलेत आणि त्यांच्यामध्ये राजहंस पक्षी येऊन बसले. तर ते वेगळे दिसणार ना, तसे वानर आणि राक्षस वेगळे दिसू लागले. किंवा गारा माझी हिरे, गाराने हिरे एकत्र ठेवले तर गारा वेगळ्या दिसतील, हिरे वेगळे दिसतील. मिसळती जैसे कसरे, तैसे वानर प्रताप थोरे. असुरदळी चौताळती. एवढे दैत्य होते, राक्षस होते, पण चौताळून हे वानर त्यांच्या अंगावर जायचे, त्यांना मारायचे. कपींचा प्रताप आगळा, देखो इंद्रजिते रथ लोटिला. तो वाळी पुत्र धाविणला, महापर्वत घेऊन या. आणि वानराने त्या रथाला ढकलून दिलं. तेवढ्यामध्ये आकाश मार्गाने कोण आला, वाळी पुत्र आला धावून, महापर्वत घेऊन आला. जंबमाळी प्रतापी वीर, त्यावरी धावला वायू कुमार. हा जंबूमाळी आला, रावणाचा मुलगा. विद्युन्माळ्यावरी श्वशुर, सुग्रीवाचा उठावला. जंगणामे असुर प्रबळ, त्यावरी धावे वीर नळ. परम मांडले रणमंडळ, हाके निराळ गर्जतसे. इकडून वानरांची गर्जना वेगळी, तिकडून दैत्यांची गर्जना वेगळी, सगळी गर्जना आकाशामध्ये चालू झाली. वानर राक्षसांची प्रीती, एकीठाई पडली अगणिते. जैसे खड्याने मुक्ते, एकीठाई विखुरली. आणि एक बळा मोठा खड्डा बघितला आणि त्या रावणांची प्रेते फेकून दिली वानराने. हनुमंते पाया तळी घालोनी, चिरिला जंबुमाळी. हनुमंताने एक पाय खालच्या पायात दिला आणि एक पाय हातात धरला आणि फाडला टराटारा आणि फेकून दिला. विद्युन्माळी ते काळी, सुशेने आपटोनी मारिला. आणि दुसऱ्याने सुशेन माळीला मारलं. निळे जंग मारिला ते क्षणी, तो अस्त गेला वासन म्हणे. आणि ह्या युद्धामध्ये काय, सूर्य अस्ताला गेलेला आहे. अंधारे कोंदली रंजनी, कोणाशी कोणी न देखे. आणि त्या रणारावर कुणी कोणाला पाहू शकत नाही, इतका अंधार झाला. कोण रे कोणासुर पुसत, कपी म्हणत्या मेरा मधुत. एकामेकाला विचार लागले, अरे काय म्हणून मला मारतो, तू कोण आहे. असुरवीर अकस्मात घाय हानिते सरेशी. आणि हे असुरवीर त्या वानरांना मारायचे. कोण रे कोण पुसती वानर, जे म्हणत्या मे असुर घाये. हानो कपीवर करते चूर राक्षसांचा. आणि जे म्हणतील आम्ही राक्षसच आहेत त्यांना सोडून द्यायचे, आणि जे म्हणतील आम्ही वानर आहेत त्यांना राक्षस लोक मारायचे बरोबर. पण वानर सेना हुशार होती. वानरांना विचारलं राक्षसाने, तुम्ही कोण आहे रे. तिथे म्हणायचे आम्ही तुमचेच बंधू आहोत, राक्षस आहोत, की त्यांना सोडून द्यायचे. सवेच उदय पावे अत्री पुत्र, आनंदले सकाळांचे नेत्र. अत्रे पुत्र म्हणजे दत्त महाराज. परी वानर वीर निवार, आटिले असुर पराक्रमे. भरपूर असुर मेले. मग तो शक्रजित ते वेळा, रथासहित सेनेतून उडाला. आणि तो शक्रजित जो होता तो रथ सोडून पळाला. जलद जाळात लपला, वर्षो लागला सर्पबाण. आणि आकाशामध्ये धगाड लपून त्यांना युद्धाला सुरुवात केली.
हा मग तो शक्रजित ते वेळा रथासहित सेनेतून उडाला. रथासहित आकाशामध्ये गेला. जलद जाळात लपला, म्हणजे ढगाच्या पाठीमागा लपला. वर्षो लागला सर्पबाण, आणि नागास्त्र ह्या अस्त्ररूपी बाण सोडू लागला. राक्षसाचे कापट्य अद्भुत, बाण तेच सर्प होत. एक बाण सोडला की हजारो लाखो बाण बाहेर पडायचे एका बाणातून, आणि ते सर्परूपी बाण असायचे. कपींचे अंगे संचरत, आणि ते वानरांना चावायचे. विकळ पडती वीरतेने, मग राम लक्ष्मणावरी सर्पबाण. सोडे शक्रारे अयोध्यानाथ ते अवसरे, चहूकडे पाहे तटस्थ. आणि अयोध्यानाथ त्यावेळी सर्वकडे पाहत आहेत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय सीताराम. हनुमान भगवान की जय.